रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार. आपण ऐकत आहोत तुकाराम गाथा अभंग 16वा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रुळे माळकंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतिले सकळही कासे सोणसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाह्यानो सकळही तुम्ही फागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही. अर्थ पाहूयात. तुकाराम महाराज गोपीच्या भूमिकेतून आपल्याबरोबरीच्या गोपींना श्रीकृष्णाच्या म्हणजेच विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन सांगत आहेत. येथे मूळ गोपी म्हणजे मन व तिच्या सख्या म्हणजे इंद्रियांच्या प्रवृत्ती असे रूपक लक्षणीय आहे. ते म्हणतात, हा श्रीकृष्ण राज सुकुमार असून मूर्तिमंत मदनच आहे. त्याच्या पुढे चंद्र आणि सूर्य यांचे तेज फिके पडते. त्याने कपाळावर कस्तुरीचा लेप लावला आहे. अंगाला चंदनाची उटी लावली आहे. त्याच्या कंठामध्ये वैजयंती माळ रुळत आहे. मुकुट आणि कुंडले यांनी त्याचे मुख फार शोभत आहे. शुद्ध सुखाने जणू ते घडविले आहे. त्याने सोन्याची नक्षी असलेला पितांबर नेसला असून पाटोळा पद्धतीचे उपरणे घेतले आहे. बायांनो, असा हा घननीळ सावळा कृष्ण आहे. अहो, तुम्ही जर सगळ्या जणी बाजूला व्हा ना. तुम्ही आड नका येऊ. मला त्याला पाहावेसे वाटते. माझ्या जीवाला अगदी धीर नाही. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.